ॲलन सुली, झारा, लुई फिलिपचा सेल लागला, आपल्याला 10 शर्ट घ्यायचे, 15 शर्ट घ्यायचे. इथं शेअर मार्केटमध्ये एवढा चांगला सेल लागलाय आणि तुम्ही म्हणतात माझे आहे ते शेअर भाव आल्यावर तर निघून जाईल. आता पुयेन गाडगीळ 848चा 566 आलाय. दीड महिन्यात त्याची काय असे फायनान्शियल यू टर्न नाही घेतलाय की त्यांनी कधी लॉस नाही बुक केलाय कोणत्या क्वार्टरमध्ये. तो एक आहे. एक धर्मेश अनिल कुमार मेहता यांच्या नावाची त्यांची कंपनी आहे. अप्रतिम मॅनेजमेंट, दे आर इन टू मर्चंट बँकिंग. एक जोक व्हॉट्सअपवर फिरतो आहे की आता एवढं मार्केट पडलेलं आहे तर आता काय घ्यायचं, तर त्याच्यावर एक उत्तर आहे, आता देवाचं नाव घ्या. तुम्हाला पण जसं तुम्ही बोलले, आपण असं इतकं निगेटिव्ह पाहिजे गरज नाही. तुम्ही देवाचं भक्त असाल तर नक्की नाव घ्या, पण शेअर्स कोणते घ्यायचे त्यात आपण श्रीनिवासकडनं ऐकूया. शेअर्स घेताना मी असं सांगेल की आता आम्ही आमच्या क्लायंटला काय घ्यायचं, कोणत्या शेअर्सचे नाव सजेस्ट करतो ती यादी सांगेल आणि एक 2-3 गोष्टी सांगेल. आणि ते का तुम्ही का ते सुचवत आहात तुमच्या क्लायंट्सला, रिझनिंग पण सांगा. सगळ्यात महत्वाचं तर आम्ही कोणतीही शेअर जे क्लायंटला सांगतो त्यात एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट आम्ही नाही, कोणी कॉर्पोरेट गव्हर्नन्स, त्याच्या मॅनेजमेंट. आजही लोक रिलायन्स पेक्षा कधीही टाटाला उजव माप देतात. म्हणजे टाटाच्या शेअर्समध्ये ठीक आहे, पैसे आळू बनणार काय आणणार, बट त्यांच्या बॅक ऑफ द माइंड आहे की टाटामध्ये पैसे ट्रस्ट आहे. सेम इज ऍप्लिकेबल टू बजाज, जे आपले पुण्यातले, की बजाजच्या कंपनीमध्ये पैसे ठीक आहे खाली आले, आय एम नॉट कन्सर्न की चांगले शेअर आहे, हा झाला कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर याच बेसवर आम्ही सगळ्यात महत्वाचं शेअर अनेकदा सिलेक्ट करतो. आज आम्ही क्लायंटला जे सांगतो ते यादी मीच वाचून दाखवतो आणि हा खरेदीचा सल्ला बिलकुलच नव्हे. बजाज हाऊसिंग फायनान्स, जो आपण बोललो, इट इज लार्ज कॅप कंपनी. की बजाज फायनान्सची एक ती कंपनी, हाऊसिंग फायनान्स. बजाज हाऊसिंग फायनान्स 109चा भाव आहे. आपल्या पुण्यातलेच पीएन गाडगीळ ज्वेलर्स, 1.5 महिन्यापूर्वीच योगेशजी याचा भाव 848 होता. बरं, आज 566 आहे. बरं. आपण वर्षभर वाट बघतो, अरे ॲलन सुली, झारा, लुई फिलिपचा सेल लागला, आपल्याला 10 शर्ट घ्यायचे, 15 शर्ट घ्यायचे. इथं शेअर मार्केटमध्ये एवढा चांगला सेल लागलाय आणि तुम्ही म्हणतात माझे आहे ते शेअर भाव आल्यावर तर निघून जाईल. असं नका करू. चांगले शेअर घेण्याचं नियोजन करा आणि चांगले शेअर घ्या. आता पुयेन गाडगीळ 848चा 566 आलाय. दीड महिन्यात त्याची काय असे फायनान्शियल यू टर्न नाही घेतलाय की त्यांनी कधी लॉस नाही बुक केलाय कोणत्या क्वार्टरमध्ये. तो एक आहे. आम्ही आपल्या रोजच्या मोबाईल ऍपमध्ये वापरण्यातला शेअर स्विगी, बरं. स्विगी 449 लिस्टेड नाहीये. स्विगी लिस्टेड झालं ना. 1-1.5 महिन्यापूर्वी. बरोबर. आणि तोही बऱ्यापैकी, म्हणजे आज 449 आहे, 2 दिवसात वाढला तो. तो एक महिनाभराच्या आधी 617 रुपये भाव होता. मग त्याचप्रमाणे झोमॅटो का ना तुम्ही? झोमॅटो ऑलरेडी 48च्या लो पासून टॉपवर होता बरं. आणि हा टॉप पासून लोवर आलाय आणि दोघांमध्ये नेक टू नेक मार्केट शेअर मध्ये. झोमॅटो इज लिडिंग बट स्विगी इज नॉट फार बिहाइंड. तर एक ते झालं. एक आम्ही एक शेअर नक्की सगळ्यांना आग्रहानं सुचवा असा वाटतोय, सगळ्या असं आग्रहानं सुचवत सगळ्या क्लायंटला आम्ही सांगतोय फोन करून. त्याचं नाव आहे डॅम कॅपिटल. एक धर्मेश अनिल कुमार मेहता यांच्या नावाची त्यांची कंपनी आहे. अप्रतिम मॅनेजमेंट, दे आर इन टू मर्चंट बँकिंग. मर्चंट बँकर्स काय करतात की तुमचं आयपीओ आणि फंड रेझिंग, नॉट ओनली थ्रू आयपीओ, की राईट इश्यू, प्रेफरन्शियल इश्यू, फंड रेझिंगचं ते काम करतात. या फंड रेझिंगचं मार्केट हे कायम वाढणार आहे. 2021 मध्ये समजा वर्षाला 20 आयपीओ होते, 22ला 30 आले, तर या आयपीओची संख्या वाढत जाते आणि यांचं या आयपीओ आणण्यात मार्केट शेअर करंटली 13%. वी आर एक्सपेक्टिंग कपल ऑफ इयर्स मध्ये दिस मार्केट शेअर विल गो टू 18%. आणि धर्मेश मेहता, ज्यांना माहिती त्याची हिस्ट्री, तुम्ही गुगल जरी केलं, एक नामांकित नाव आहे की ज्याने अभ्यास केलाय, ज्यांना आपण जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचं स्थान आहे, तसं जे वल्लभ भन्साळी पासून त्यांच्या बरोबरीने शिकलेला माणूस आहे. एकदम चांगली कंपनी आहे. त्याचा भाव आहे आजचा 280 रुपये. हाच भाव होता फक्त 15 दिवसापूर्वी 457. बरं, 457 457चा 280 झाला. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये एक हे आहे की यातले काही शेअर्स त्यांनी क्लायंटला सुचवले असतील, त्यांच्या क्लायंटकडे असतील देखील, त्यामुळे त्याबाबत तुम्ही सर्वांनी खबरदारी घ्यावी. याच्यात मी एक ॲडिशन करू इच्छितो. ज्यांना डायरेक्ट रिसर्च करणं जमत नाही, बरेचसे असे गुंतवणूक त्यांना कळत नाही, ते टी व्हीवर वाचून घेतात किंवा मित्रांनी सांगितलं तर घेतात. त्यांना एक वेगळी वाट सजेस्ट करू इच्छितो. एक असतं इंडेक्स बेस्ड निफ्टी 20, पण निफ्टीचा एक छोटासा तुकडा म्हणूयात. तर तो एक प्रत्येक पडझडीत तुम्हाला जसे पैसे असतील तुम्ही एक सिंगल युनिट पण घेऊ शकता. दुसरा असतो बँक 20, म्हणजे जो बँक निफ्टी असतो त्याचे शेअर्स तुम्ही एका वेळेस बँक निफ्टीचे सगळे 30-40 शेअर्स घेऊ शकत नाही, तर हा तुकडा तुम्ही घेऊ शकता. बऱ्याचशा जणांना सोने चांदीत गुंतवणूक करायची, पण ती सुद्धा मार्केटमधून तुम्ही ह्या 20च्या रूपाने ती करून घेऊ शकतो. आता समजा माझा मुलगा आता 9वीत आहे, तर त्याला मी सांगत असतो तू ज्यावेळेस पैसे येते त्यावेळेस तू सिल्वर 20 घेत जा, गोल्ड 20 घेत जा. तर त्याने एक प्रकारे तुम्ही ती इन्व्हेस्टमेंटचा एक ॲव्हेन्यू पाहू शकता.